गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 12वी कॉमर्स HSC बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अकाउंटन्सी हा विषय मोफतपणे उपलब्ध करून देत आहोत आणि या सर्व विषयाचा सिलेबस फक्त आपल्या चॅनलवर शिकवला जात आहे विद्यार्थी मित्रांनो, तोही अगदी मोफत. तर तुम्ही फक्त आपल्या चॅनलला कनेक्ट करा आणि अकाउंटन्सी शिकण्याची जर्नी एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपली लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट. पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकचे आपले बरेच प्रॉब्लेम झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर दिसतच आहे. प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, कारण आता कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे, तो म्हणजे फक्त DNA कॉमर्स. आमच्यासोबत कनेक्ट करा आणि अकाउंटन्सी शिका अगदी मोफत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम बघूया. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स असतो आणि ॲडजस्टमेंट असतात. आपण बघूया प्रॉब्लेम. From the following trial balance of Shreyas and Mrunal and additional information you are required to prepare. श्रेयस आणि मृणाल हे पार्टनर आहे आणि त्यांचं फायनल अकाउंट इथं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. रेशो इथं वरती काही दिलेला नाही आहे, खाली दिला तर ठीक आहे, नाही दिला तर आपण रेशो इक्वल वापरणार. रेशो जर दिला नाही तर इक्वल वापरायचा, दिलेला असेल तर जो दिला तो वापरा. ट्रायल बॅलन्स इथं या ठिकाणी दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट दिलेला आहे. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असतील त्यांना स्टार करून घ्या. क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट आपण सोडवतो, त्याला स्टार करायची गरज नाही. आउटस्टँडिंग सॅलरी आणि कमिशनला स्टार करा, सॅलरी आणि कमिशन. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन फर्निचरला स्टार करा, इथं या ठिकाणी फर्निचर आहे. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स आणि RDD. बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट आपण सोडवतो डेटर्सवर, सन्ड्री डेटर्स. मग सन्ड्री डेटर्सला स्टार करा. त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, 5000चे माल नुकसान झालेलं आहे आणि इन्शुरन्स कंपनीने त्यांना काही क्लेम दिलेला आहे. अशी ॲडजस्टमेंट आपण लास्ट प्रॉब्लेमला पण शिकलो होतो. तर ही ॲडजस्टमेंट डायरेक्ट आपण सोडवणार, याला काही स्टार करायची गरज नाही. आणि श्रेयस आणि मृणाल आर शेअरिंग, बघा इथं दिलं प्रॉफिट अँड लॉसेस 2:1. श्रेयस आणि मृणालचा रेशो इथं या ठिकाणी खाली दिलेला आहे 2:1, म्हणून पूर्ण प्रॉब्लेम वाचत चला. 2:1 त्याला अंडरलाईन करत चला. या व्यतिरिक्त काही हिडन ॲडजस्टमेंट दिल्या जातात विद्यार्थी मित्रांनो, आणि हिडन ॲडजस्टमेंट इथं दिल्या जात नाही, खाली त्या ट्रायल बॅलन्समध्ये दिल्या जातात. त्या कशा ओळखायच्या तर मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हिडन ॲडजस्टमेंट ओळखायच्या ट्रायल बॅलन्समध्ये या शब्दावरून डेट, मंथ, इयर किंवा पर्सेंटेज हे शब्द जर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतील तर समजायचं ती ॲडजस्टमेंट आहे. इथं बघा मंथ शब्द आला इन्शुरन्सच्या समोर, 9 मंथ. मग मंथ शब्द आला तर ती ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्सला स्टार करा, ती ॲडजस्टमेंट झाली, मंथ शब्द आलेला आहे. आता तुम्ही म्हणणार सर इथं पण डेट, स्टॉकच्या समोर डेट आहे, ती डेट ओपनिंग डेट आहे, ती काय ॲडजस्टमेंट नाही आहे. तर इथं हिडन ॲडजस्टमेंट 1 दिलेली आहे आणि इथं 5 ॲडजस्टमेंट दिलेले आहे. अशा 5 ॲडजस्टमेंट आपण सोडवणार. आता प्रश्न आहे कोणत्या मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवायचा. आपण 2 मेथडनुसार सोडवतो, फिक्स कॅपिटल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. एका मेथडमध्ये आपण करंट अकाउंट बनवतो, एका मेथडमध्ये नाही बनवत. कसं ओळखायचं तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली. ट्रायल बॅलन्स बघा, करंट अकाउंट दिलेला असेल तर करंट अकाउंट बनवा, करंट अकाउंट नाही दिला तर करंट अकाउंट नका बनवू. अगदी सिंपल आहे. तर करंट अकाउंट इथं दिलेला नाही, मग करंट अकाउंट बनवायची गरज नाही. मग करंट अकाउंट ज्या कोणत्या मेथडमध्ये बनवत नाही त्याला म्हणतात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. म्हणजे सगळ्या इफेक्ट कॅपिटलमध्ये करतात, ॲडलेस कॅपिटल बदलतो, त्याला म्हणतात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम आहे. करंट अकाउंट जर असेल तर करंट अकाउंट बनवतो आपण, सगळे इफेक्ट करंट अकाउंटला करतो, कॅपिटलला बदलत नाही, कॅपिटल फिक्स राहतो. याचा अर्थ आता करंट अकाउंट बनवायचं नाही, मग आपण फक्त बनवणार ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. चला आपण तयार करू, सोडूया. तर प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो आपण इथं सोडूया. या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवताना आता तुम्ही स्टार करून घेतलंय. ज्यांना स्टार आहे त्यांचे करायचे 2 इफेक्ट आणि ज्यांना स्टार नाही त्यांचा करायचा 1 इफेक्ट. मग आता इथं डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स सेपरेट नाही दिले, इकडे डेबिट दिले आणि इकडे क्रेडिट दिले आणि पर्टिक्युलरचा एकच कॉलम आहे. तर असं जर असेल तर तुम्ही डेबिट बॅलन्स अगोदर सोडवा, नंतर क्रेडिट बॅलन्स सोडवा, किंवा डायरेक्ट सर सकट पाहिल्यापासून सुरुवातीपासून सोडवलं तरी काही अडचण नाही, कारण तुम्हाला समजतंच. आता कॅपिटल क्रेडिटमध्ये दिला, तर क्रेडिटचा नियम इन्कम किंवा लायबिलिटी, डेबिट असेल तर एक्सपेन्सेस किंवा असेट. तर कॅपिटल इन्कम आहे का लायबिलिटी आहे? कॅपिटल लायबिलिटी आहे. कॅपिटल आपण लायबिलिटीला रेकॉर्ड करतो, मग लायबिलिटीची सुरुवातच कॅपिटल नाही होते, मग लायबिलिटीला लिहा कॅपिटल. मग पहिला पार्टनर श्रेयस. आता इथंच ॲडलेस करणार म्हणून जास्त जागा सोडायची. इनरला लिहा श्रेयस 35,000, कारण करंट अकाउंट आपल्याकडे नाही आहे. त्याच्यानंतर 3-4 लाईन सोडा. दुसरा पार्टनर मृणाल. मृणालचा कॅपिटल आहे 20,000
इनरलाच लिहा कारण त्याच्यातच ॲडलेस करणार आपण. दुसरा इफेक्ट करायचा नाही कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. आता परचेस तुम्हाला माहिती आहे डेबिटला आले. डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट. परचेस असेट नाही आहे, एक्सपेन्सेस आहे. आणि परचेसेस रेकॉर्ड करतात ट्रेडिंगच्या डेबिटला. पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची सुरुवात नेहमी ओपनिंग स्टॉकने होते. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला नेहमी ओपनिंग स्टॉक लिहित चला. टू ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये दिला जातो. इथं बघा स्टॉक 1 एप्रिलचा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक. तो किती दिला 22,500. डायरेक्ट आउटरला लिहा, त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही आहे. आणि आता लिहा आपण लिहित होतो परचेस. मग लिहा 2 परचेसेस. परचेसची अमाऊंट इनरला लिहित चला 37,800. परचेस आणि सेल्स हे असे ट्रान्झॅक्शन आहे ज्याच्यामधून आपल्याला रिटर्न वजा करावे लागतात. परचेसमधून परचेसचे रिटर्न आणि सेल्समधून सेल्सचे रिटर्न आपण वजा करतो. रिटर्न ट्रायल बॅलन्समध्ये दिले जातात आणि रिटर्न एकदाच वजा करायचे, ती ॲडजस्टमेंट नाही. परचेस डेबिटला दिले जातात. तुम्हाला टेक्निक शिकवली. परचेस डेबिटला तर त्याचे रिटर्न क्रेडिटला, सेल्स क्रेडिटला तर त्याचे रिटर्न डेबिटला. आता परचेस जर डेबिटला आले तर त्याचे रिटर्न क्रेडिटला शोधा. मग इथं बघा रिटर्न शब्द दिलेला आहे आणि 2 रिटर्न दिले, डेबिट आणि क्रेडिट. कोणता रिटर्न? परचेस रिटर्न. कोणता? सेल्स रिटर्न. तर परचेस डेबिट तर परचेसचा रिटर्न म्हणजे क्रेडिटचा रिटर्न परचेस रिटर्न. आणि सेल्स क्रेडिट तर सेलचा रिटर्न डेबिटला. तर हा क्रेडिटचा जो रिटर्न आहे तो परचेस रिटर्न आहे आणि डेबिटचा जो रिटर्न आहे तो सेल्स रिटर्न आहे. मग आपल्याला परचेस रिटर्न पाहिजे. परचेसमधून परचेस रिटर्न क्रेडिटचा 1,800 वजा करा. इथे लिहा लेस रिटर्न. रिटर्न आपण नेहमी लेस करतो. लेस रिटर्न याला रिटर्न आउटवर्ड पण म्हणतात. 1,800. मग 1,800 वजा करा. 37,800 मधून 1,800 वजा झाले म्हणजे किती राहिले? 36,000. दुसरा इफेक्ट करायचा नाही. आता परचेस झालं. परचेस नंतर सेल्स. तुम्हाला माहिती आहे सेल्स ट्रेडिंग अकाउंटलाच रेकॉर्ड करतात फक्त क्रेडिट साईडला. मग सेल्स लिहा क्रेडिट साईडला बाय सेल्स. आणि सेल्समधून सेल्सचे रिटर्न वजा करायचे. इनरला लिहा. मग आपण सेल्स इनरला लिहू 66,700. आणि याचे रिटर्न याच्यातून वजा करा. लेस रिटर्न. आता सेल्स बघा कुठे दिला होता? क्रेडिटला. तर त्याचे रिटर्न कुठे असतील? डेबिटला. मग इथं डेबिटचा रिटर्न 1,200 तो वजा करा. याच पद्धतीने तुम्हाला रिटर्न ओळखते आले पाहिजे. किती राहिले? 66,700 मधून 1,000 म्हणजे 65,700 आणि 200 गेले 65,500. दुसरा इफेक्ट करायचा नाही. परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा, सेल्समधून सेल्सचे रिटर्न वजा. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल. तर बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल. बिल्स रिसिवेबल तुमची असेट आहे तर असेटला रेकॉर्ड करा आणि बिल्स पेबल लायबिलिटी आहे, लायबिलिटीला रेकॉर्ड करा. असेटची सुरुवात फिक्स असेटने होते. 5-6 लाईन सोडा आणि इथे लिहा बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 8,000. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला. त्याच्यानंतर बिल्स पेबल. रिसिवेबल असेट आहे, बिल्स पेबल लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीला लिहा, मृणाल खाली जागा सोडा आणि इथे लिहा बिल्स पेबल. मग बिल्स पेबलची अमाऊंट बघा किती आहे? 6,500. डायरेक्ट आउटरला 6,500. बिल्स रिसिवेबल बिल्स पेबल झालं. कमिशन. मी तुम्हाला 3 खर्च सांगितले होते. कमिशन, डिस्काउंट आणि इंटरेस्ट. हे डेबिटला जर आले तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, क्रेडिटला जर आले तर क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होत नाही. कमिशन, इंटरेस्ट आणि डिस्काउंट. मग कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कारण डेबिटला आलं. मग डेबिटला 1 लाईन सोडा आणि इथे लिहा 2 कमिशन. इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग कमिशन लिहा इनरला 2,400. ॲडजस्टमेंट बघा कोणती आहे? कमिशनवर ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची. आउटस्टँडिंग तुम्हाला मी शिकवलेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आहे. ज्या वेळेस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट येईल पहिला इफेक्ट ॲड करा आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग ॲडजस्टमेंट पहिल्यांदा ॲड करा. आउटस्टँडिंग आपण ॲड करतो, प्रीपेड आपण लेस करतो. आउटस्टँडिंग. मग किती आउटस्टँडिंग दिला तिथं बघा. आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंट बघा 400. मग 400 आउटस्टँडिंग ॲड करा म्हणजे आउटरला जाणार 2,800. आणि 2 इफेक्ट करावे लागतील. ॲडजस्टमेंट आहे पहिल्यांदा ॲड आणि दुसऱ्यांदा लायबिलिटी. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा आउटस्टँडिंग कमिशन. आउटस्टँडिंग कमिशन किती? 400 झाली ॲडजस्टमेंट. कमिशन नंतर सॅलरी. सॅलरी खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. 2 सॅलरी.
आणि इनरला लिहा सॅलरीची अमाऊंट 6000, सॅलरी इनरला 6000. आता ॲडजस्टमेंट बघा, सॅलरीवर ॲडजस्टमेंट कोणती, तर सॅलरीवर पण आहे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंगची. आउटस्टँडिंग आपण ॲड करतो, मग तीच ॲडजस्टमेंट आहे, सेम सोडवा जशी कमिशनवर सोडवली तशीच. आउटस्टँडिंग ॲड करा, किती 1200. मग आउटरला किती 7200. आणि दुसरा इफेक्ट तुम्हाला माहिती आहे, आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट आपण लायबिलिटीला करतो. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा आउटस्टँडिंग सॅलरी, किती ॲड केले होते तेवढे रेकॉर्ड करा 1200. संपली ॲडजस्टमेंट. सॅलरी झालं. इन्शुरन्स, इन्शुरन्स खर्च आहे, मग खर्च म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू इन्शुरन्स, कंसामध्ये 9 मंथ. आता हे मंथ आलं म्हणून ॲडजस्टमेंट झाली, मंथ नसते तर डायरेक्ट आउटरला लिहिलं असतं. आता ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा 9 मंथ, किती दिले 9000. ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात. कशी सोडवायची लक्ष द्या. मंथ जर आले ना तर फायनल अकाउंट आपण 1 वर्ष म्हणजे 12 मंथसाठी कन्सिडर करतो. किती मंथसाठी 12 मंथ. आता काय असतील दिलेली इन्फॉर्मेशन, 12 पेक्षा कमी महिने असतील किंवा जास्त असतील, म्हणजे 12 पेक्षा कमी किंवा जास्त. 12 पेक्षा कमी महिने जर दिले ट्रायल बॅलन्समध्ये तर ती ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची, 12 पेक्षा कमी दिले तर. आणि 12 महिन्यापेक्षा जास्त दिले तर ती ॲडजस्टमेंट आहे प्रीपेडची. एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे मंथची ॲडजस्टमेंट एकतर आउटस्टँडिंगची असणार किंवा प्रीपेडची असणार. 12 पेक्षा कमी मंथ दिले आउटस्टँडिंग, 12 पेक्षा जास्त मंथ दिले प्रीपेड. आता सांगा 12 पेक्षा कमी का जास्त आहे, 9 मंथ 12 पेक्षा कमी आहे, म्हणजे कोणती ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग. कशी सोडवायची, तर आउटस्टँडिंग आपण ॲड करतो, दुसऱ्यांदा लायबिलिटी. पण सोडवायची कशी, तर इथं किती मंथ दिले ते बघायचं. 9 मंथ दिले, मग 9000 अमाऊंट आहे आणि किती महिन्याची अमाऊंट आहे 9. जेवढे मंथ दिले तेवढ्या मंथने भागा आणि जेवढे मंथ कमी असतील तेवढ्याने गुणा. मग 12 महिन्याला किती कमी आहे, 12 पैकी 9 दिले म्हणजे किती कमी दिले, 3 कमी दिले. मग 3 महिन्याचं घ्यायचं आपल्याला. मग 3 महिन्याचं आउटस्टँडिंग काढायचं, 3 महिन्याचं आउटस्टँडिंग गुणा. मग 9 × 9 गुणाकार वजा बाकी तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि 1000 × 3 म्हणजे किती आलं 3000. या पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. मग 3000 रुपये आउटस्टँडिंग येतं 3 महिन्याचं. मग 3 महिन्याचं आउटस्टँडिंग काढा आणि 3 महिन्याचं आउटस्टँडिंग कसं करायचं, तर इन्शुरन्स आपण लिहिलं, इन्शुरन्समध्ये आउटस्टँडिंग ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग किती महिन्याचं 3 मंथ, किती आलं ते 3000. ॲड करा आणि आउटरला लिहा 12000. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटीला करतात ते तुम्हाला माहिती आहे, इथे लिहा आउटस्टँडिंग इन्शुरन्स. आउटस्टँडिंग इन्शुरन्स, आउटस्टँडिंग इन्शुरन्स किती 3 महिन्याचं 3000. या पद्धतीने आपण सोडवलं. 12 महिन्यापेक्षा जास्त दिलं असतं तर प्रीपेड मग सोडवलं असतं आपण. कमी दिलं आउटस्टँडिंग सोडवा आणि जेवढं कमी तेवढं काढा. 3 महिने कमी होते, 3 महिन्याचं आउटस्टँडिंग काढलं. आता प्रीपेड शब्द आलं. ट्रायल बॅलन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आउटस्टँडिंग आणि प्रीपेड शब्द येतात आणि विद्यार्थी चुकतात. आउटस्टँडिंग आणि प्रीपेड शब्द ट्रायल बॅलन्समध्ये जर दिले तर ती ॲडजस्टमेंट नाही आहे, त्याचा एकच इफेक्ट करायचा. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करतात. मग ट्रायल बॅलन्समध्ये जर आउटस्टँडिंग आणि प्रीपेड जर दिले तर कुठे रेकॉर्ड करायचे. आउटस्टँडिंग आणि प्रीपेड जर दिले तर फक्त बॅलन्स शीटला रेकॉर्ड करा. प्रीपेड शब्द आला ट्रायल बॅलन्समध्ये असेटला रेकॉर्ड करा. ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग शब्द आला लायबिलिटीला रेकॉर्ड करा. आता कोणता शब्द आहे प्रीपेड, मग प्रीपेड म्हणजे असेटला. मग असेटला लिहा प्रीपेड रेंट. प्रीपेड शब्द आला आहे आणि फक्त रेंट असता तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलं असतं. पण प्रीपेड आलं म्हणून डायरेक्ट असेटला. आउटर कॉलम 3000. प्रीपेड रेंट झालं 3000. त्याच्यानंतर क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे, मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. मग सन्ड्री क्रेडिटर्स किती 48900. डायरेक्ट आउटरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. 48900. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर सन्ड्री डेटर्स. क्रेडिटर लायबिलिटी आहे, डेटर्स असेट आहे. मग इथे लिहा सन्ड्री डेटर्स असेटला. इनरला लिहा, कारण याच्यावर बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट आपण सोडवतो. 25000. आणि 2-3 लाईन सोडा त्याच्या खाली. पोस्टेज. पोस्टेज आपला खर्च आहे. सगळे खर्च आपण जे करतो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली खर्च आपण कुठे रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू पोस्टेज.
मग पोस्टेज किती अमाऊंट दिली पोस्टेजची बघा 1700. मग पोस्टेज आउटरला लिहा डायरेक्ट, ॲडजस्टमेंट नाही आहे, 1700. पोस्टेज नंतर फ्री होल्ड प्रीमायसेस, फ्री होल्ड लीज होल्ड प्रीमायसेस. प्रीमायसेस आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. असेट कोणती? फिक्स असेट. मग इथे जागा सोडली होती, इथे लिहा फ्री होल्ड प्रीमायसेस. ॲडजस्टमेंट आहे का? नाही. मग डायरेक्ट आउटरला लिहा फ्री होल्ड प्रीमायसेस 17300. ॲडजस्टमेंट असेल तर दोनदा सोडवायचं, ॲडजस्टमेंट असेल तर एकदा. फर्निचर असेट आहे, इथेच रेकॉर्ड करा फर्निचर. आणि फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला रेकॉर्ड करा. फर्निचर किती बघा 20000. आता त्याच्यावर ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट काय? तर पहिला इफेक्ट डेप्रिसिएशन आपण लेस करणार. किती टक्के डेप्रिसिएशन? 10%. लेस 10% डेप्रिसिएशन. मग 10% डेप्रिसिएशन म्हणजे एक झिरो कट करा. 20000 मधून एक झिरो कट म्हणजे 2000. 2000 वजा करा. आउटरला किती? 18000. आता डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे, पहिल्यांदा लेस आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर डायरेक्ट आउटरला किती डेप्रिसिएशन? 2000. संपली ॲडजस्टमेंट. फर्निचर नंतर विद्यार्थी मित्रांनो बॅड डेट्स. ट्रायल बॅलन्सला दिलेले बॅड डेट्स ओल्ड बॅड डेट्स असतात आणि ट्रायल बॅलन्सला क्रेडिटमध्ये RDD दिली जाते, ती ओल्ड RDD असते. यांचा एकच इफेक्ट करायचा. बॅड डेट्स डेबिटला रेकॉर्ड करायचे आणि ओल्ड RDD जर दिली तर ती सगळ्यात शेवटी डेबिटलाच लेस करायची. तर हे बॅड डेट्स डेबिटला रेकॉर्ड करा. मग आपण इथं जागा ॲडजस्ट करून घेऊया. टू बॅड डेट्स. ओल्ड बॅड डेट्स असतात, इनरला लिहा. याच्यावर RDD बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आपण सोडवतो. इनरला 500, 2-3 लाईन सोडा. कॅश इन हँड कॅश ॲट बँक आपल्या असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. मग असेटला लिहा कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. डेटर्स खाली जागा सोडा आणि लिहा कॅश इन हँड. कॅश इन हँड किती? 4500 डायरेक्ट आउटरला. आणि त्याच्यानंतर कॅश ॲट बँक, ती पण असेटलाच रेकॉर्ड करा. कॅश ॲट बँक ती किती? कॅश ॲट बँक तर ती आहे 16000, 16000 आउटरला. कॅश झाल्या. कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड हे मी तुम्हाला शिकवलं. कॅरेजच्या पुढं इनवर्ड शब्द आला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आउटवर्ड शब्द आला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इनवर्ड इथं लिहा डेबिटला टू कॅरेज इनवर्ड. डायरेक्ट आउटरला कॅरेज इनवर्ड किती? 800. आता आउटवर्ड सांगितलं, आउटवर्ड इथं लिहा टू कॅरेज आउटवर्ड. डायरेक्ट आउटरला कॅरेज आउटवर्ड किती? 1700. म्हणजे इनवर्ड शब्द आला कॅरेजच्या पुढं तर ट्रेडिंगच्या डेबिटला, आउटवर्ड आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इनवर्ड आउटवर्ड शब्द नाही आले, फक्त कॅरेज आलं तर कॅरेज फक्त ट्रेडिंगला लिहितात. कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड. स्टॉक झाला, रिटर्न झाले. वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस डायरेक्ट आउटरला 3100. वेजेस नंतर आउटस्टँडिंग वेजेस. कोणता शब्द आला? आउटस्टँडिंग. आत्ताच सांगितलं होतं. प्रीपेड आणि आउटस्टँडिंग हे शब्द ट्रायल बॅलन्सला जर आले तर फक्त बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचं. प्रीपेड असेटला, आउटस्टँडिंग लायबिलिटीला. मग आता आउटस्टँडिंग आलं, आउटस्टँडिंग लायबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस. मग आउटस्टँडिंग वेजेस किती आहे? आउटस्टँडिंग वेजेस 1600. संपलं. ट्रायल बॅलन्स संपला. याचा अर्थ ट्रायल बॅलन्स पूर्ण सोडवला आपण. ओल्ड RDD काय दिलेली नाही. ओल्ड RDD दिली नाही म्हणजे ती काय आपण वजा करणार नाही. आता ॲडजस्टमेंट बघा कोणकोणत्या राहिल्या. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट तुम्हाला माहिती आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करतात, दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करतात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकच्या दोन अमाऊंट दिल्या तर जी कमी आहे ती लिहितात. इथं दोन अमाऊंट नाही, एकच अमाऊंट आहे, मग तीच लिहा 30000. आणि दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा, ती ॲडजस्टमेंट आहे. मग इथे लिहा क्लोजिंग स्टॉक. असेटला किती? 30000. क्लोजिंग स्टॉक नंतर विद्यार्थी मित्रांनो आउटस्टँडिंग झाली, डेप्रिसिएशन पण झाली, बॅड डेट्स RDDची ॲडजस्टमेंट सगळ्यात शेवटी सोडवायची.
त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, ही ॲडजस्टमेंट लास्ट प्रॉब्लेमला पण शिकवली होती मी. आगीमुळे माल नुकसान झालं तर त्या माला नुकसान झाल्यानंतर एकतर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम देणार किंवा देणार नाही. इन्शुरन्स कंपनीने क्लेम दिला तर समजायचा विमा उतरवलेला होता, इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाही दिला तर समजायचा विमा उतरवलेला नव्हता. क्लेम जर दिला तर फक्त क्लेमची अमाऊंट असेटला रेकॉर्ड करतात, क्लेमची अमाऊंट असेटला रेकॉर्ड करतात. आणि क्लेम नाही दिला तर दोनदा रेकॉर्ड करायचे, कुठे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि क्लेम जर दिला तर 3 वेळेस, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, असेटला. कारण क्लेम दिला तर कसं सोडवायचं? तर पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. पहिला इफेक्ट क्लेम दिलेला असू द्या किंवा नसू द्या, या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, जेवढं नुकसान झालं तेवढं, जेवढा माल खराब झाला तेवढा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, किती माल खराब झाला, जेवढा माल खराब झाला तो क्रेडिटला रेकॉर्ड करा. 5,000चा माल खराब झाला. आता याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला करतात, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि क्लेम मिळाला तर असेटला पण रेकॉर्ड करतात. तर क्लेम पण मिळाला म्हणजे असेटला पण रेकॉर्ड करतात. मी इथं सोडून दाखवतो तुम्हाला. जेवढा माल खराब झालं, जेवढा नुकसान झालं, खराब झाला माल, तो ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे लिहा? क्रेडिटला लिहिला 5,000. आता याच्यात 5,000 मधून क्लेम वजा करा. काय वजा करा? लेस क्लेम. क्लेम मिळाला तर वजा करा. किती क्लेम मिळाला? 2,000 मिळाला. आता मला सांगा, 2,000 रुपये तुम्हाला क्लेम मिळाला म्हणजे शिल्लक राहिलेला किती? 3,000. हा तुमचा काय आहे? तर 3,000 रुपये हा तुमचा लॉस आहे. एक क्लेम कुठे लिहितात? तर क्लेम लिहितात असेटला. आणि हा लॉस कुठे लिहितात? तर हा लिहायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. संपलं. मग ट्रेडिंग अकाउंटला जेवढा माल खराब झाला तेवढा लिहिलं. आता क्लेम 2,000 असेटला रेकॉर्ड करा. आणि लॉस जो झाला ना, तो लॉस आपण शोधला, किती झाला? 3,000. तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण थोडी जागा ॲडजस्ट करू आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करू. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 काय म्हणतात त्याला? लॉस बाय फायर. आणि किती लॉस झाला तो आपण शोधला. टोटल माल खराब झाला त्याच्यातून क्लेम वजा करायचा. लॉस किती? 3,000. टू लॉस बाय फायर डायरेक्ट आउटरला 3,000. आणि जो क्लेम मिळाला तो असेटला रेकॉर्ड करायचा. मग असेटला लिहा इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम. किती क्लेम मिळाला होता? 2,000. संपली ॲडजस्टमेंट. समजा क्लेम मिळाला नसता, तर क्लेम मिळाला नसता तर आपण पहिल्यांदा ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि क्लेम नाही मिळाला तर सगळं नुकसान आहे. सगळं नुकसान कुठे लिहायचं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फक्त ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि क्लेम मिळाला तर असेटला. क्लेम वजा करायचा आणि जेवढं लॉस झालं तेवढं लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आय होप तुम्हाला ॲडजस्टमेंट समजलेली असेल. ॲडजस्टमेंट संपल्या. फक्त आता आरडीडी आणि बॅड डेटची ॲडजस्टमेंट राहिली. तर आरडीडी आणि बॅड डेटची ॲडजस्टमेंट कशी सोडवतात? तर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या आरडीडी, या न्यू बॅड डेट्स आणि न्यू आरडीडी असतात, त्याचे 2 इफेक्ट करायचे. काय करायचे? पहिल्यांदा डेटर्समधून लेस आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. मग लेस आणि ॲड करताना काय करायचं? पहिले बॅड डेट्स वजा करायचे, नंतर आरडीडी सोडवायची. मग इथं फक्त बॅड डेट्सच दिले, आरडीडी नाही. आरडीडी जर दिली असती तर अगोदर बॅड डेट्स सोडवायचे. मग बॅड डेट्स दिलेले आहे, याला काय म्हणतात? न्यू बॅड डेट्स. पहिल्यांदा इथं लेस करायचे डेटर्समध्ये आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करायचे. मग इथे लिहा लेस, याला म्हणतात न्यू बॅड डेट्स. आणि न्यू बॅड डेट्स तो किती दिले? 1,200. आता आरडीडी नाही आहे, डायरेक्ट आउटरला लिहा. 25 मधून 1,200 गेले 23,800. जर आरडीडी असती ना तर आपण इनरला लिहिलं असतं आणि आरडीडी पण वजा केली असती, पण आरडीडी नाही, फक्त बॅड डेट्स आहे. आता जे इथं लेस केले ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इथं ॲड करा बॅड डेट्समध्ये. ॲड न्यू बॅड डेट्स. किती? 1,200. आणि आरडीडी नाही आहे, डायरेक्ट आउटरला लिहा 1,700. संपलं. म्हणजे आरडीडी आणि बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट कशी सोडवायची? डेटर्समधून लेस आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. आणि हे सगळं केल्यानंतर ट्रायल बॅलन्सला जर आरडीडी दिली तर ती सगळ्यात शेवटी लेस करतात इथं. आता ट्रायल बॅलन्सला आरडीडी नव्हती, ती ओल्ड आरडीडी त्याला म्हणतो आपण, ती नाही आहे. संपली ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंट सगळ्या संपल्या. क्लोज करून टाका. मग अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. मग ट्रेडिंग अकाउंट आपण इथं जागा ॲडजस्ट करू आणि ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. तर चला तर ट्रेडिंग अकाउंटला क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना विद्यार्थी मित्रांनो,
डेबिट साईड जास्त का क्रेडिट साईड जास्त बघा. मग इथं क्रेडिट जास्त आहे 65 आणि 5 70 आणि 30 1,00,000 मग क्रेडिटला क्लोज होतो आहे. क्रेडिट जास्त 1,05,000. डेबिटला लिहा 1,05,000. 1,05,000 मधून एवढे अमाऊंट वजा करा 22,500 36,800 आणि 3,100. जो फरक येईल तो डेबिटला येईल. मग किती फरक येतो तर फरक येतो विद्यार्थी मित्रांनो 38,100. आणि या आलेल्या फरकाला डेबिटला फरक आला तर याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट पार्टनरला डिस्ट्रीब्यूट होत नाही. तर ग्रॉस प्रॉफिट डायरेक्ट ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेबिटला आला ट्रान्सफर होताना क्रेडिटला जाणार. मग ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट 38,100 झालं ट्रान्सफर. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्या अगोदर हे आपण अगोदर इरेज करू. हे जी मी क्लेमची ॲडजस्टमेंट तुम्हाला शिकवली होती. आता सांगा कोणती साईड जास्त आहे. तर इथं खूप लहान संख्या दिसतात म्हणजे हीच साईड जास्त आहे क्रेडिट. मग क्रेडिटलाच रेकॉर्ड करा 38,100. क्रेडिट जास्त 38,100. 30 टोटल डेबिटला लिहा 38,100. आता क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटच्या अमाऊंट वजा करा या आउटरच्या. डिफरन्स तुम्हाला मिळणार आणि तो डिफरन्स तुम्हाला मिळतो आहे विद्यार्थी मित्रांनो किती 6,000. तर इथं 2-3 लाईन सोडून वरती लिहा 6,000. आणि या डिफरन्सला आपण म्हणू नेट प्रॉफिट. इकडे ग्रॉस प्रॉफिट तर इकडे काय नेट प्रॉफिट. आणि नेट प्रॉफिट डायरेक्ट ट्रान्सफर नाही करायचा. अगोदर तो पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा. किती पार्टनर आहे 2. मग 2 पार्टनरचे नावं लिहा. श्रेयस आणि दुसरा कोण मृणाल. आणि यांना डिस्ट्रीब्यूट करताना रेशो वापरा. रेशो आहे 2 आणि 1. रेशो जर दिला नाही तर 1-1 वापरा इक्वल. आता रेशो दिला 2 आणि 1. मग हे नेट प्रॉफिट रेशोनुसार वाटा. इथं दाखवतोय मी तुम्हाला. टोटल नेट प्रॉफिट 6,000 भागिले टोटल रेशो 2 आणि 1 किती 3. मग 2 आणि 1 3 ने भाग द्या. 3 दुने 6 म्हणजे 2,000चा 1 शेअर. उत्तर किती आलं 2,000. मग पहिल्या पार्टनरचे 2 शेअर आहे. मग 2,000 गुणिले 2 म्हणजे किती आले. श्रेयसला आले 4,000 आणि मृणालचा एकच शेअर आहे म्हणजे 2,000. हा आलेला उत्तर एकच शेअर असतो. 4,000 आणि 2,000 मृणालला श्रेयस आणि मृणालला डिस्ट्रीब्यूट केले. आता हे ट्रान्सफर करा. हे ट्रान्सफर होतात करंट अकाउंट किंवा कॅपिटल. करंट अकाउंट नाही आहे तर कॅपिटलला ट्रान्सफर करा. कॅपिटलमध्ये काय करायचं नेट प्रॉफिट असेल तर ॲड, नेट लॉस असेल तर लेस. आता नेट प्रॉफिट आहे ॲड करा. मग श्रेयसच्या खाली श्रेयसचा प्रॉफिट ॲड करा. ॲड नेट प्रॉफिट. आणि याच्या खाली याचा नेट प्रॉफिट ॲड करा. ॲड नेट प्रॉफिट. किती नेट प्रॉफिट आहे बघा. श्रेयसला आपण 4,000 आणि मृणालला 2,000. मग श्रेयस खाली लिहा 4,000. 35 आणि 4 डायरेक्ट आउटरला करून टाका 39,000. आणि मृणालचा किती नेट प्रॉफिट 2,000. मग 2,000 ॲड करा. 20 आणि 2 किती 22,000. संपलं. नेट प्रॉफिट ॲड केलं. इथं करंट अकाउंट नाही आहे. करंट अकाउंट जर असतं तर नेट प्रॉफिट करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण रेकॉर्ड केलं असतं. संपलं. करून टाका टोटल. मग टोटल किती येते तर बॅलन्स शीटची टोटल जर केली तर बॅलन्स शीटची टोटल येते विद्यार्थी मित्रांनो 1,22,600. बॅलन्स शीट टॅली झालं पाहिजे 1,22,600 या अमाऊंटला तुमचा बॅलन्स शीट टॅली होतो. तर या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकतात. हा पण प्रॉब्लेम एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचाच आपण सोडवला. अजून आपले फिक्स कॅपिटल मेथडचे प्रॉब्लेम झालेले नाही ज्याच्यामध्ये करंट अकाउंट बनवतात. असेच आपण नवनवीन प्रॉब्लेमसुद्धा पुढे चालू ठेवणार आहोत. पुढच्या लेक्चरला सुद्धा एक नवीन प्रॉब्लेम आपण शिकणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त आमच्या चॅनलला कनेक्ट करा आणि 12वीचा जो अकाउंट आहे त्याची चिंता करू नका. त्या अकाउंट शिकण्याची जर्नी आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा. पुढच्या लेक्चरला आपण एक नवीन प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.